यानंतर इतरही घडामोडी बघणार आहोत वेगवान। 8 जागांसाठी आज काँग्रेस राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मित्रपक्षांसोबत चर्चा होणार आहे। मित्रपक्षांचं मतही विचारात घेतलं जाणार आहे। या बैठकीमध्ये जालना, औरंगाबाद, रावेर, नंदुरबार, नगर या जागेवर चर्चा होणार आहे। नगर महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये कारवाईबाबत चर्चा झाली असून या नगरसेवकांचं निलंबन होण्याची शक्यता आहे। मात्र नगरसेवकांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे। बातमी भाजप आमदार सुरेश धस यांच्या वादग्रस्त विधानाची आहे। भाजप आमदार सुरेश धस यांची जीभ घसरली आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या बिहारींच्या महिलांबद्दल सुरेश धस यांनी आक्षेपार्ह विधान केलंय। धस यांनी महिलांचा अपमान केल्यामुळे महिलांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं प्रकाशित केलेल्या 2019च्या नववर्षाच्या दिनदर्शिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनाच्या आणि 28 नोव्हेंबरच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नसल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे। देशभरातील डी.फार्म अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम पूर्ण करूनही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। धक्कादायक म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरही पदनिर्मितीला मंजुरी मिळालेली नाहीये। यामुळे हे संतप्त विद्यार्थी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणाला बसले। बेळगाव ते कोल्हापूर या दरम्यान निपाणी जवळच्या तौंदी घाटात एका ट्रकनं कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 6 जण जागीच ठार झालेत। काल संध्याकाळी 5 वाजता हा प्रकार घडलाय। अपघातामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड मधील प्रवाशांचा समावेश आहे। महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात ट्रेकर्सना यश आलंय। ताजुद्दीन मानकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे। महाबळेश्वरमधील रांजणवाडी या गावातला तो रहिवासी होता। बीडमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। बीडच्या डोईफोडवाडी इथं ही घटना घडली आहे। तर हा खून असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। 22 वर्षांचा सुनील डोईफोडे हा सैन्यामध्ये कार्यरत होता। तो सुट्टीसाठी घरी आला होता। मात्र काल दुपारी त्याचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे। अहमदनगरमध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटात तलवारी आणि लोखंडी रॉडनं हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत। एखाद्या ॲक्शन सिनेमाप्रमाणे नगर शहरातील वंजारी गल्लीत हा सगळा प्रकार घडलाय। राज्य शासनाच्या दिनदर्शिकेमध्ये महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख नसल्यानं अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। मात्र महादेव जानकर यांनी सरकारची बाजू घेतली आहे। शासनानं प्रकाशित केलेल्या 2019 या नववर्षाच्या दिनदर्शिकेतील चुकीची ताबडतोब दुरुस्ती करावी आणि कॅलेंडरचं पुन्हा प्रिंटिंग करावं अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या 50,000च्या कमाल ठेवीवर 19% व्याजदर देऊन ही रक्कम दरमहा शेतकऱ्यांच्या पत्नीच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। सांगलीतल्या विटा इथं बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे। उच्च न्यायालयात जलील यांनी याचिका दाखल केली आहे। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचाही विचार व्हावा अशी त्यांनी मागणी केली। मराठा आरक्षणासंदर्भात इम्तियाज जलील यांच्या भूमिकेचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध केलेला आहे। तर मराठा क्रांती मोर्चानं देखील इम्तियाज जलील यांची भूमिका राजकीय हेतून प्रेरित असल्याचं म्हणत त्याचा निषेध केला। मुस्लिम आरक्षणाला आमचा विरोध नाही असं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। इम्तियाज जलील म्हणजे मुस्लिम समाज नाही असं रमेश केरे पाटील यांनी स्पष्ट केलं। मुंडे नावामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंना मी किरकोळ एखादी निवडणूक वगळता सगळ्याच निवडणुकीत पराभूत केलंय। त्यामुळे बीडसाठी उमेदवार देताना राष्ट्रवादी 10 वेळा विचार करेल असंही पंकजा मुंडे म्हणाले। बारामतीत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत 17 ते 20 जानेवारी दरम्यान कृषक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कृषी विज्ञान केंद्राच्या 110 एकर जागेमध्ये यासाठी प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे। देशात राज्यातील नेते राजकारणी आपल्या आरोग्याविषयी सजग आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सुद्धा दररोज जॉगिंग करतात। काल धनंजय मुंडे औरंगाबादमध्ये जॉगिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाले।
मराठवाड्यातील लातूरमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा 4 जिल्ह्यांच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। दरम्यान काँग्रेसने यावर टीका केली आहे। या माध्यमातून जिल्ह्यात बहुमत मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। राज्यामध्ये समविचारी पक्षांनी एकत्र यावं, मतांचं विभाजन होऊ नये असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले। धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना ते बोलत होते। तर यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर आमचा शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचं सुद्धा ते म्हणाले। नगर जिल्ह्यातल्या भंडारदरा निळवंडे धरण समूहातून सिंचनासाठी आणि पिण्यासाठी काल सकाळी आवर्तन सोडण्यात आलं। 25 दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून लाभक क्षेत्रामध्ये याचा मोठा फायदा होणार आहे। यापूर्वी खरीपासाठी एक आणि रब्बीसाठी एक असं जायकवाडीसाठी एक असं एकूण 3 आवर्तनं सोडण्यात आली आहेत। नाशिक जिल्हा बँकेच्या 36 संचालकांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। 347 कोटींच्या नुकसानाबाबत जिल्हा उपनिबंधकांनी ही नोटीस बजावली आहे। बँकेच्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे। विहिरींच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी मागच्या 5 दिवसांपासून शेकडो शेतकरी परतूर उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेत। काल उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी भजन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। नामपूर पोलिसांनी पिकअप गाडीतून अवैध गुटख्याचा साठा जप्त केलेला। या गुटख्याची किंमत बाजारात 13 लाख रुपये असून गुजरातमधून हा गुटखा आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंविरोधात मारवाडी समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मारवाडी समाजानं मोर्चा काढला। मारवाडी समाज एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा समाज म्हणून ओळखला जायचा असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदेंनी नागपुरात केलं होतं। यवतमाळमधील मांगी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक 3 दिवसांपासून शाळेत शिकवायलाच न आल्यानं चिमुकल्यांना आपल्या आल्या पावली परतावं लागतंय। मात्र शिक्षण विभागाला गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला वेळच नसल्यानं पालक संतप्त झाले। बीडमध्ये दुकान बंद करताना ज्ञानेश्वर विघ्ने या तरुणावर अज्ञात तरुणांनी तलवारीनं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हा हल्ला नेमका कशामुळे झाला याचं अद्याप कारण अस्पष्ट आहे। भारत सरकारच्या खेलो इंडिया या कार्यक्रमांतर्गत प्लेयर लॉन्च सध्या बालेवाडीच्या क्रीडा संकुलामध्ये सुरू आहे। या कार्यक्रमाच्या दरम्यान बंद हॉलमध्ये मद्य विक्रीला परवानगी दिलेली असताना क्रीडा संकुलाच्या रस्त्यांवर मात्र मद्यपींचे कार्यक्रम करत असल्याचं उघड झालं। या प्रकाराचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपसंचालकांना जाब विचारला। पुण्याचे पालकमंत्री यांनी चक्क षटकार लगावलाय। निमित्त होतं सीएम चषक पुणे शहर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचं। उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यावर बापट यांनी बॅट हाती घेतली। गोगावलेंनी त्यावर चेंडू टाकताच बापटाने चक्क षटकार ठोकला। पालघर जिल्ह्यातल्या केळवे पर्यटनस्थळी ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये देशभरातील जवळपास 8 राज्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। यामध्ये 3 वर्षांपासून ते 70 वर्ष वयोगटातील जवळपास 300 कराटे प्रेमी सहभागी झाले होते। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी शिवारात ऊसाचं गुऱ्हाळ सुरू झालंय। तब्बल 15 वर्षांनंतर ऊसाचं गुऱ्हाळ सुरू करण्यात आलंय। या गुळ उत्पादनातून शेतकऱ्याला तत्काळ आर्थिक उत्पन्नही मिळत आहे। सध्या गुळाला बाजारात चांगला भाव असून ताबडतोब पैसे सुद्धा मिळत आहेत। साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले एका कार्यक्रमात जेवण वाढताना दिसले। त्याचाच एक व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय। मेढा तालुक्यातल्या जावळी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रसंगी हरिपाठानंतर महाप्रसादावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जेवणासाठी बसलेल्या पंक्तीत नागरिकांना हातात पुरणपोळीचे टोपले घेऊन थेट वाढायला सुरुवात केली।